नमस्कार मित्रांनो. इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स या विषयामध्ये आज आपण आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी म्हणजेच आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष किंवा इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असं सुद्धा म्हटलं जाते. ओशनिक इकॉनॉमिक्सच्या एक विशेष सिरीजमध्ये ज्याला मराठी अर्थविश्वमध्ये आपण या विषयाशी डिस्कस करणार आहोत. दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण होणाऱ्या मौद्रिक समस्या सोडवण्याकरता कोणत्या प्रकारची यंत्रणा उपयुक्त ठरेल याबाबत युद्ध चालू असताना चर्चा सुरू झाली होती. 1943 मध्ये इंग्लंडमध्ये मांडलेल्या प्रस्तावाला केन्स योजना म्हणून ओळखले जात होते. या योजनेमध्ये एका आंतरराष्ट्रीय समाशोधन संघाची म्हणजे इंटरनॅशनल क्लिअरिंग युनियन आवश्यकता असल्याचे मानण्यात आले होते. तसेच अमेरिकेच्या डॉक्टर हॅरी व्हाईट यांच्या सुचविलेली व्हाईट योजना म्हणून प्रसिद्ध आहे. या योजनेतील आंतरराष्ट्रीय स्थायीकरण या कोशाची म्हणजे इंटरनॅशनल स्टॅबिलायझेशन फंड या संकल्पना समाविष्ट होत्या. या योजनेअंतर्गतच म्हणजे विचार करण्यासाठी संयुक्त संस्थानातील म्हणजे युनायटेड नेशनने ब्रेटन वुड्स येथे जुलै 1944 मध्ये अमेरिकेने एका आंतरराष्ट्रीय परिषद भरवली होती. या ब्रेटन वुड्स परिषदेस भारतासह 44 राष्ट्रांनी सहभाग घेतला होता. सर्वांच्या विचार विनिमयानंतरच आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी 2 संस्था स्थापन करण्यात आल्या आणि ह्या जुन्या संस्था म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि विश्व अधिकोष म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँक या 2 महत्त्वपूर्ण संस्था या उदयास येतात. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ही जागतिक संस्था आहे जिच्या सर्व 190 सदस्य देशांमध्ये शाश्वत वाढ आणि समृद्धी मिळवण्यासाठी कार्य करत राहते. आर्थिक स्थिरता आणि आर्थिक सहकार्याला प्रोत्साहन देण्याच्या आर्थिक धोरणामध्ये समर्थन करून असे कार्य ते करत असतात. उत्पादकता, रोजगार निर्मिती आणि आर्थिक कल्याण वाढवण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. वर्ल्ड बँक आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंड हे वेगळे राहतात. मूलभूत फरक हा आहे की बँक म्हणजे वर्ल्ड बँक ही प्रामुख्याने विकास संस्था आहे आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ही एक सहकारी संस्था आहे जी राष्ट्रांमधील देयके आणि पावत्या या व्यवस्थित आणि व्यवस्थापन करून त्यांचा प्रयत्न करत असते. वर्ल्ड बँक ही गरिबी कमी करण्यासाठी आणि सामायिक समृद्धी वाढवण्यासाठी विकसनशील देशाबरोबर काम करते. तर आंतरराष्ट्रीय मॉनिटरी फंड म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही आंतरराष्ट्रीय चलन प्रणाली स्थिर करण्याकरता आणि जगातील चलनावर नियंत्रण करण्यासाठी काम करत असते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड हे 1944 मध्ये ब्रिटन वूड कॉन्फरन्समध्ये IMF स्थापनेची सुरुवात झालेली दिसून येते. IMF म्हणजे 27 डिसेंबर 1945 रोजी कार्यान्वित झाली आणि आज ही एक आंतरराष्ट्रीय संस्था म्हणून उदयास येते ज्यामध्ये 190 सदस्य देश आहेत. वॉशिंग्टन DC मध्ये येथे त्यांचे मुख्यालय असलेले इंटरनॅशनल मॉनिटरी फंड हे जागतिक आर्थिक सहकार्याला चालना देणे, आर्थिक स्थिरता सुरक्षित करणे आणि आंतरराष्ट्रीय व्यापार तसेच रोजगार आणि जगभरातील आर्थिक वाढ सुलभ आणि प्रोत्साहित करणे यावर लक्ष केंद्रित करते. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ही संयुक्त राष्ट्राची एक विशेष संस्था मानली जाते. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडची निर्मिती, त्याचा इतिहास हा महामंदी दरम्यान आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्य खंडित झाल्यामुळे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचा विकास झालेला दिसून येतो. ज्याचा उद्देश हा आर्थिक वाढ करणे, सुधारणा करणे आणि जगभरातील गरिबी कमी करणे हाच होता. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना सुरुवातीला 1944 मध्ये ब्रेटन वुड्स परिषदेमध्ये करण्यात आलीच होती. युद्धानंतरच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याच्या आराखड्यावरच चर्चा करण्यासाठी परिषदेमध्ये 45 सहकारी प्रतिनिधी उपस्थित होते. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड हे 27 डिसेंबर 1945 रोजी 29 सदस्य देशासह कार्यान्वित झाली, ज्यांनी या करारास बांधील करून होऊन सहमतीही दर्शवली. 1 मार्च 1947 रोजी त्याने आर्थिक कामकाज करण्यास सुरुवात केली. सध्या इंटरनॅशनल मॉनिटरी फंडमध्ये 190 सदस्य आहेत आणि ते आपले सहभागी दर्शवतात. आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेमध्ये इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ही महत्त्वाची संस्था मानली जाते जी राष्ट्रीय आर्थिक सार्वभौमत्व आणि मानव कल्याण जास्तीत जास्त करण्याबाबत आंतरराष्ट्रीय भांडवलाची पुनर्बांधणी करण्यावर लक्ष सुद्धा केंद्रित करते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची संघटनात्मक रचना ही कशा प्रकारे होते तर संयुक्त राष्ट्र ही एक मूळ संस्था आहे जी इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचे योग्य कार्य आणि प्रशासन हाताळत असते. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचे प्रमुख व्यवस्थापकीय संचालन असतात आणि त्याची निवड कार्यकारी मंडळाने 5 वर्षाच्या कार्यकालासाठी केलेली असते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मध्ये गव्हर्नन्स मंडळ, मंत्री समित्या आणि कार्यकारी मंडळ यांचा समावेश केलेला जातो. क्रिस्टलिना जॉर्जिव्हा या व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करत आहेत. क्रिस्टलिना जॉर्जिव्हा 1 ऑक्टोबर 2019 पासून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करत होत्या. 12 एप्रिल
2024 रोजी इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या कार्यकारी मंडळाने सुश्री जॉर्जिव्हा यांची 1 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या 5 वर्षाच्या टर्म कार्यकालासाठी निवड केली. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडमध्ये सामील होण्यापूर्वी सुश्री जॉर्जिव्हा यांनी जानेवारी 2017 ते सप्टेंबर 2019 या कालावधीमध्ये जागतिक बँकेच्या CEO होत्या. त्या कालावधीत त्यांनी 3 महिने जागतिक बँकेच्या समूहाच्या अंतरिम अध्यक्ष म्हणून काम केले. यापूर्वी सुश्री जॉर्जिव्हा यांनी अर्थसंकल्प आणि मानव संसाधनातील युरोपियन कमिशनच्या उपाध्यक्ष म्हणून काम करताना युरोपियन युनियनचा अजेंडा तयार करण्यामध्ये त्यांनी मदत केलेली दिसून येते. सुश्री जॉर्जिव्हा यांनी 1993 मध्ये पर्यावरणीय अर्थशास्त्र म्हणून जागतिक बँकेत सार्वत्रिक सेवेत आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. 17 वर्ष सेवा केल्यानंतर त्यांनी शाश्वत विकास संचालक आणि रशियन फेडरेशन संचालक, पर्यावरण संचालक आणि संचालक यासह वरिष्ठ पदावर काम केलेले दिसून येते. पूर्व आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रासाठी पर्यावरण आणि सामाजिक कार्यासाठी त्यांच्या विकासासाठी 2008 मध्ये उपाध्यक्ष आणि कॉर्पोरेट सचिव म्हणून त्यांनी नियुक्ती झाल्यामुळे त्यांची कारकीर्द संपुष्टात आली होती. या भूमिकेतून त्यांनी जागतिक बँक समूहाचे वरिष्ठ व्यवस्थापन तसेच संचालक मंडळ आणि यांच्यातील संवादक म्हणून काम केलेले दिसून येते. त्यांचे भागधारक देश सुद्धा महत्त्वपूर्ण त्यांचे कार्य दिसून येते. सुश्री जॉर्जिव्हा अनेक आंतरराष्ट्रीय पॅनलवर काम करताना दिसून येतात आपल्याला. ग्लोबल कमिशन ऑन द ॲडॉप्टेशन सह अध्यक्ष म्हणून, संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांच्या मानवतावादी वित्तपुरवठ्यावरील उच्चस्तरीय पॅनलच्या सह अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेले दिसून येते. त्यांनी मॅक्रो आणि मायक्रो इकॉनॉमिक्सवरील पाठ्यपुस्तकासह पर्यावरण आणि आर्थिक धोरणावर 100हून अधिक प्रकाशनाचे लेख आणि सहलेखन केलेले दिसून येते. सोफिया येथील बल्गेरिया येथील 1953 मध्ये जन्मलेल्या त्या सुश्री जॉर्जिव्हा यांनी अर्थशास्त्रात PhD आणि राष्ट्रीय आणि जागतिक अर्थव्यवस्था सोफिया विद्यापीठातून राजकीय अर्थशास्त्र आणि समाजशास्त्रात त्यांनी MA केले, जेथे 1977 ते 1993 दरम्यान सहयोगी प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं. त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीमधील ती लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि मँचेस्टर्स इन्स्टिट्यूट ऑफ द टेक्नॉलॉजीमध्ये त्यांनी भेट देणारी त्या पहिल्या सहकारी होत्या. 2010 मध्ये त्यांनी युरोपियन व्हॉईसद्वारे युरोपियन ऑफ द इयर आणि कमिशनर ऑफ द इयर असे नाव देण्यात आले होते त्यांना. ऑक्टोबर 2020 मध्ये त्यांना सार्वजनिक सेवेतील आणि त्यांच्या कारकिर्दीतील अपवादात्मक आणि विशेष योगदानाबद्दल अटलांटिक कौन्सिलचा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय नेतृत्व पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. SDR म्हणजे काय असा प्रश्न नेहमीच आपल्याला पडत असतो. SDR ही आंतरराष्ट्रीय राखीव मालमत्ता आहे. SDR हे चलन नाही, पण त्याचे मूल्य 5 चलनाच्या बास्केटवर आधारित असतं. USA यांचे डॉलर, युरो, चीनी रॅम्बिनी, जपानी येन आणि ब्रिटिश पाऊंड स्टर्लिंग याच्यावर आधारित असतो. तसेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड हे 1969 मध्ये एक पूरक आंतरराष्ट्रीय राखीव मालमत्ता म्हणून SDRची निर्मिती त्यांनी केली, जेव्हा चलनाचे सोन्याच्या किमतीशी जोडले गेले आणि अमेरिकन डॉलरनी ही आघाडीची आंतरराष्ट्रीय राखीव मालमत्ता होती. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने SDRची व्याख्या एका अमेरिकन डॉलरच्या समतुल्य सोन्याच्या अंशात्मक रकमेशी केलेली होती. 1973 मध्ये स्थिर विनिमय दर संपले तेव्हा इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने SDRची जागतिक चलनाच्या टोपलीच्या मूल्यांच्या समतुल्य म्हणून पुन्हा व्याख्या केली. SDR हे स्वतः चलन नसून एक मालमत्ता आहे जी धारण गरजेनुसार चलनाची देवाणघेवाण करू शकतात. SDR हे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या खात्यांचे एक एकक म्हणून काम करत असते. SDR हे कोण ठेवू शकतो, तर व्यक्ती आणि खाजगी संस्था हे SDRचे धारण करू शकत नाहीत. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचे सदस्य आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंड हे स्वतः SDR धारण करू शकतात, कारण इंटरनॅशनल मॉनिटरी फंडला इतर धारकांना मंजुरी देण्याचा अधिकार आहे, जसे केंद्रीय बँका आणि बहुपक्षीय विकास बँक. तर व्यक्ती आणि खाजगी संस्था हे SDR धारण करू शकत नाहीत. फेब्रुवारी 2023 पर्यंत विहितधारक म्हणून 20 संस्थांना मान्यता देण्यात आली होती. सहभागी सदस्य आणि विहितधारक SDR खरेदी आणि विक्री करू शकतात. तथापि विहितधारकांना SDRचे वाटप मिळत नाही आणि ते सदस्याप्रमाणे पदनामासह व्यवहारात SDRच्या देवाणघेवाणीची विनंती करू शकत नाही. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड या मुद्रा निधीला या कार्याला प्रत्यक्षामध्ये 1945 मध्ये सुरुवात झाली. या परिषदेमध्ये सम्मिलित देशांपैकी ज्यांनी 31 डिसेंबर 1945च्या पूर्वी निधीची म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या सदस्यता स्वीकारली होती, त्यांना प्राथमिक सदस्य म्हणून मान्यता देण्यात आली होती. तर इतर राष्ट्रे त्यानंतर हे सभासद झाले आणि अद्यापही आहेत. असं म्हटलं जाईल की आंतरराष्ट्रीय निधी स्थापन करण्याची आवश्यकता नेमकी काय होती आणि काय कारणे आहेत, तर त्यातले 8 मुद्दे
हे महत्त्वपूर्ण आपली भूमिका बजावत असतात. त्यात पहिलं आहे स्पर्धात्मक अवमूल्यनाचा आळा घालण्यासाठी, म्हणजे द नीड्स टू द प्रिव्हेंट कॉम्पिटिशन अंडरकटिंग. सुवर्णमान पद्धती तुटल्यानंतर प्रत्येक राष्ट्राने आपल्या सोयीनुसार विनिमय धोरण स्वीकारण्यास सुरुवात केली. बरेचदा ही धोरणे परस्पर विरोधी असत. शोधनशेत सतत असंतुलित होऊन लागल्यामुळेच अनेक देशांनी आपापल्या चलनाचे अवमूल्यन केले होते. याला शह देण्याकरता इतर देशांनी ही स्पर्धात्मक अवमूल्यनाचा सुरुवात केली होती. यामुळे विनिमय दरातील कोणताही एक बदल एकतर्फी न होता आंतरराष्ट्रीय विचार विनिमयासाठी व्हावा असे सर्वांनाच वाटू लागले होते. हे सर्व प्रश्न सोडवण्याकरता एका सर्वसामान्य मौद्रिक संघटनेची आवश्यकता भासू लागली होती. दुसरी आवश्यकता म्हणजे मूल्यस्तरांमधील सामंजस्य टिकवण्यासाठी आवश्यकता, म्हणजेच रिक्वायरमेंट टू द मेंटेन हार्मोनी इन द प्राइस लेवल. युद्धकालातील कागदी चलनाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे बहुतेक सर्व राष्ट्रांनी स्फीतीक्षमता म्हणजे इन्फ्लेशनरी पोटेन्शियल निरनिराळ्या स्तरावर वाढून मूल्यस्तरातील पूर्वीचे सामंजस्य पूर्णतः नष्ट झाले. यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराला मोठा धोका निर्माण झाला होता. तिसरी आवश्यकता म्हणजे विनिमय नियंत्रणावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता, म्हणजे द नीड्स टू द कंट्रोल एक्सचेंज कंट्रोल. महायुद्धाचा एका गंभीर परिणाम म्हणजे त्यांच्यात संकुचित राष्ट्रवाद फार मोठ्या प्रमाणात वाढला होता. प्रत्येक देश इतर देशांनी पर्वा न करता स्वहित साधण्याकरता विनिमय नियंत्रण करीत होते. त्यामुळे स्पर्धात्मक अवहरणाचा धोका पुन्हा निर्माण झाला होता. चौथी आवश्यकता म्हणजे पुनर्निर्माणाची आवश्यकता, म्हणजे नीड टू रिबिल्ड. महायुद्धामुळे युरोपियन आशियाई देशाची औद्योगिक आणि कृषी याची उत्पादकता ही बरीच घटली होती. त्यांच्या खाणी, कारखाने, दळणवळणाची साधने इत्यादी नष्ट झाली होती. त्यांच्या पुनर्निर्माणाचा प्रश्न निर्माण करणे आणि तो प्रश्न सोडवणे हे तितकंच गरजेचे झाले होते. पाचवी आवश्यकता म्हणजे आर्थिक विकासाची गती वाढवण्याची आवश्यकता, म्हणजे नीड टू द स्पीड ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ. अविकसित आणि अर्धविकसित देशांना सहाय्य करून त्यांच्या आर्थिक प्रगतीची गती वाढवणे आवश्यक झाले होते. त्याशिवाय जागतिक शांततेचा प्रश्न सोडवणे शक्यच नव्हते. सहावी आवश्यकता म्हणजेच विनिमय राखीव पर्याप्त करण्याची आवश्यकता, म्हणजे रिक्वायरमेंट टू द ॲडेक्वेट एक्सचेंज रिझर्व्ह. 1930च्या महामंदीनंतरच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय राखीवची दुर्मिळता तीव्रतेने जाणवू लागली होती. राखीव निधी पर्याप्त नसल्यास त्या देशाला संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये बदल घडवून आणण्याचे तितकेच गरजेचे होते, किंवा विनिमय दरामध्ये बदल घडवून आणावा त्यांना लागत असे, किंवा असे म्हणता येईल की विनिमय नियंत्रणाचा क्लिष्ट मार्ग शोधावा लागतो. म्हणून विदेशी विनिमय राखीवची आवश्यकता ही का निर्माण करणे तितकीच गरजेची बनली होती. सातवी आवश्यकता याबद्दल म्हणाल तर परस्परांमध्ये सहकार्य आणि विचार विनिमय याची आवश्यकता बनली होती, म्हणजे द नीड्स फॉर द म्युच्युअल कोऑपरेशन्स अँड डेलिबरेशन. महामंदीच्या 1930 नंतरच्या कालखंडामध्ये आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रांमध्ये सहकार्याचा आणि विचार विनिमयाचा पूर्ण अभाव होता. प्रत्येक राष्ट्र हे इतरांशी अजिबात पर्वा न करता आपली धोरणे आखून ती कार्य करीत होते. त्यामुळे यांचे इतर राष्ट्रांना दुष्परिणाम भोगावे लागत होते. आणि शेवटचं म्हणजे आठवं आवश्यकता इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ही स्थापन करण्याचे कारण म्हणजे भांडवलाच्या पलायनावर नियंत्रण घालवण्याची आवश्यकता, म्हणजे नीड्स फॉर द कॅपिटल कंट्रोल. महामंदीनंतरच्या कालखंडामध्ये आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भांडवलाची पलायने किंवा स्थानांतरणे होय. भांडवलाच्या हालचालीचे वित्तीय व्यवस्थेवर गंभीर परिणाम होत होता. म्हणून या अल्पकालीन भांडवलाचा आगमन आणि निर्गमन नियंत्रण करणे गरजेचे बनले होते. अशा प्रकारच्या सर्व समस्यांना सोडवण्यासाठी एक मौद्रिक संस्थेची गरज होती आणि ती इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या रूपाने उदयास येताना दिसून येते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची प्रमुख 6 उद्दिष्ट ही कारणीभूत ठरते. त्यातली पहिलं म्हणजे आंतरराष्ट्रीय मौद्रिक समस्या सोडवणे, म्हणजे सॉल्व द इंटरनॅशनल मॉनिटरी प्रॉब्लेम्स. एक स्थायी संस्था प्रस्थापित करून तिच्याद्वारे मौद्रिक समस्या सोडवण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळवणे. दुसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विकास साधणे, अचीव टू इन्क्रीज इंटरनॅशनल ट्रेड. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सतत विकास घडवून आणणे हे याकरता त्यांना महत्तम संतुलन साधणे आवश्यक आहे. तिसरं म्हणजे विनिमय दर स्थिर ठेवण्यास मदत करणे, हेल्पिंग टू स्टॅबिलाइज द एक्सचेंज रेट. राष्ट्राचे विनिमय दर शक्य तितके स्थिर ठेवण्यास मदत करणे आणि त्याद्वारे स्पर्धात्मक विनिमय अवमूल्यनाचा आळा घालणे. पाचवं म्हणजे शोधनशेषातील असंतुलन दूर करण्यास मदत करणे, म्हणजे हेल्प टू द मेंटेन ऑफ द बॅलन्स ऑफ पेमेंट.
सदस्य राष्ट्रांच्या शोधनशेषातील असाम्य किंवा असंतुलन दूर करण्यासाठी त्यांना कर्ज देऊन विदेशी चलनाचा म्हणजे विनिमयाचा पुरवठा करणे. 6वं म्हणजे असंतुलनाचा कालावधी कमी करण्यास सहाय्य करणे, म्हणजे हेल्पिंग टू द रिड्यूस द पिरियड ऑफ इम्बॅलन्स. वरील विविध उपाययोजनाद्वारे आंतरराष्ट्रीय शोधनशेषातील असंतुलनाची मात्रा आणि कालावधी शक्य तेवढा कमी करणे हे महत्त्वपूर्ण ठरते. यावरूनच असे स्पष्ट होते की विनिमय दरातील स्थिरता, अवमूल्यनाच्या समस्या, विनिमय नियंत्रणाचा निषेध, बहुमुखी शोधन व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या मार्गावरील सर्व तात्कालीन समस्या हे आंतरराष्ट्रीय सहकार्याने सोडवणे हे मुद्रा निधीचे मुख्य कार्य बनले होते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची संसाधने म्हणजे काय? रिसोर्सेस ऑफ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. एवढ्या प्रचंड प्रमाणावर काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेची संसाधने ही मोठ्या प्रमाणावर असली पाहिजेत. याकरता प्रत्येक सदस्य राष्ट्राने सापत्तिक स्थिती पाहून त्यानुसारच प्रत्येकाचे अभ्यंश म्हणजे कोटा ठरवून देण्यामध्ये आले होते. सुरुवातीला त्यापैकी मोठे पहिले 5 अभ्यंश कोटा हे असे होते की संयुक्त संस्थाने म्हणजे अमेरिका हे जे $275 कोटी आणि एकूण भांडवलाची शेकडा प्रमाण हे 34.2 इतकं होतं. दुसऱ्या क्रमांकावर ब्रिटन होतं. त्यांचं अभ्यंश म्हणजे कोटा $130 कोटी आणि त्यांचा भांडवलाशी शेकडा प्रमाण हे 16.2 होते. तिसरं म्हणजे राष्ट्रीय चीन. त्याचं कोटामध्ये समावेश $55 कोटी होतं आणि त्याचं शेकडा प्रमाण हा 6.8 इतकं होतं. चौथ्या क्रमांकावर फ्रान्स होतं. त्याचा कोटामध्ये त्याचा भागीदारी ही $52.5 कोटी इतकी होती आणि एकूण भांडवलाशी शेकडा प्रमाण हा 6% होता. आणि 5व्या क्रमांकावर भारत होता. भारताचं कोटामध्ये $40 कोटी इतकं सहभाग होता आणि एकूण भांडवलाच्या शेकडा प्रमाण हा 5% होता. सुरुवातीला सोव्हिएट रशिया म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचा सभासद होता, पण पुढे काही तात्विक मतभेदावरून रशियाने आपले सभासदत्व रद्द केले. यामुळे भारताला पहिल्या 5मध्ये स्थान मिळाले. निधीचा प्रारंभ काल हा 44 राष्ट्रांच्या अभ्यासकांशामुळे म्हणजे कोट्यामुळे निधीला $880 कोटी संसाधने मिळाली. 1958 मध्ये सदस्य संख्या ही 68 होऊन संसाधने $921 कोटी पर्यंत पोहोचली. तसेच या निधीला दिल्ली येथे भरलेल्या वार्षिक सभेमध्ये संसाधने वाढवण्यासाठी प्रत्येक राष्ट्राने आपले कोटामध्ये किमान 5% वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, म्हणजे 1959 मध्ये. त्यामुळे भारताचा कोटामध्ये $60 कोटी झाला होता. काही देशांनी तर ठरवल्याप्रमाणे जास्त कोटा हा भाग दिला. त्यामुळे 1974 मध्ये निधीमध्ये जवळजवळ हा कोटा $3000 कोटी इथपर्यंत वाढला. त्यात भारताचा कोट्यामध्ये समावेश $94 कोटी इतका प्रचंड वाढला होता. 1974 मध्ये सदस्य संख्या 126 पर्यंत झाली होती. आता ही सदस्य संख्या 189 पर्यंत पोहोचलेली आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या स्थापनेच्या वेळी निधीची हिशेबाची मुद्रा अमेरिकन डॉलरमध्ये निश्चित करण्यात आली होती. त्या काळी डॉलर हे जगातील सर्वात शक्तिशाली चलन मानले गेले होते. म्हणजे डॉलरच्या एक मात्रेचे मूल्य हे 0.888671 ग्रॅम सुवर्ण होते. परंतु 1972 पासून निधीचे खाते विशेष आहरण राखीव म्हणजे स्पेशल ड्रॉइंग रिझर्व्ह SDR मध्ये ठेवण्यात जात होते व सदस्य राष्ट्रांच्या चलनाचे मूल्यही SDR मध्ये व्यक्त केले जात होते. 1981 मध्ये SDR चे मूल्य हे अमेरिकन डॉलर, जर्मन मार्क, फ्रान्सचा फ्रँक, जर्मनचा येन, ब्रिटनचा पाऊंड या 5 प्रमुख चलनामध्ये आधारित निर्धारितही करण्यात आला होता. 1992 मध्ये एक SDR म्हणजे $1.40 हा दर ठेवण्यात आला होता. सध्या प्रत्येक देशाच्या चलनाच्या एककाचे मूल्य SDR मध्ये निश्चित केले जाते. आता मात्र विभिन्न चलनाच्या परस्पराशी विनिमय दर हा त्याच्या मागणी पुरवठ्याच्या परिस्थितीनुसार बदलत असतो. ज्यांचा अर्थ नाणेनिधीद्वारा सुरू करण्यात आलेली समता दराची प्रणाली बंद झालेली आहे. निधीच्या स्थापनेपासूनच 13 वर्षांपर्यंत सदस्य राष्ट्रांना कोट्यामधील कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 1958 मध्ये दिल्लीत भरलेल्या संमेलनामध्ये निधीच्या साधनामध्ये 50% वाढ करावी असा ठराव संमत करण्यात आला आणि 1965 ला सदस्य राष्ट्रांच्या कोट्यामध्ये 25% वाढ करण्यात आली. 1970 मध्ये तिसऱ्यांदा वृद्धी करण्याची शिफारसही करण्यात आली. त्यामुळे कोट्यामध्ये एकूण $2890 कोटी वाढले होते. आता प्रत्येक सभासद राष्ट्राच्या चलनामध्ये मूल्य हे SDR मध्ये निश्चित करण्यात येते. विविध देशातील चलनाचे परस्पराशी विनिमय दर हे बाजारातील त्यांच्या मागणी आणि पुरवठ्यानुसारच बदलत असतात.
अशा प्रकारे नाणेनिधीतर्फे सुरू करण्यात आलेल्या समता दर प्रणालीचाही अंत झाला. 1978 मध्ये करण्यात आलेल्या वाढीनुसार मुद्राकोषाची साधनसंपत्ती 29.2 बिलियन एसडीआर वरून 39 बिलियन एसडीआर म्हणजे अंदाजे $46 बिलियन इतकी झाली होती. 1990 मध्ये कोष वाढून म्हणजे 58 बिलियन एसडीआर झाला होता. यानंतर आणखी काही राष्ट्रीय सदस्य झाल्यामुळे हा फंड 61 बिलियन एसडीआर झाला. 1989 पर्यंत मुद्राकोषाची एकूण राशी 132.6 बिलियन एसडीआर झाली. 1996 पर्यंत निधीचा एकूण कोश हा 145.3 बिलियन एसडीआर झाला होता. या एकूण मुद्राकोशामध्ये सर्वाधिक कोटा हा अमेरिकेचा आहे. त्यामुळे जर्मनी, जपान, फ्रान्स, ब्रिटन यांचा क्रम तर लागतोच. अशा अंशदानामध्ये भारताचा 12वा क्रमांक लागत होता. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रशासन आणि संघटक म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचे ॲडमिनिस्ट्रेशन अँड ऑर्गनायझेशन कशा प्रकारे वर्क करतं, तर हे पहिलं बोर्ड ऑफ गव्हर्नन्स म्हणजे नाणेनिधीचा सर्वोच्च अधिकारी बोर्ड ऑफ गव्हर्नन्स म्हणून यामध्ये प्रत्यक्ष सदस्य देशाचा गव्हर्नर आणि एक विकल्प गव्हर्नर असतो. या बोर्डाची वर्षातून 2दा बैठक होते. दुसरं म्हणजे बोर्ड ऑफ एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स. बोर्ड ऑफ गव्हर्नर्स आपले बरेचसे अधिकार या बोर्डकडे सोपवितात. यातील 6 सदस्य हे महत्तम कोटा असणाऱ्या सदस्य राष्ट्रांचे प्रतिनिधी म्हणून काम करतात. त्यामध्ये अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, जपान, सौदी अरेबिया आणि आणखी 16 निर्देशक बोर्ड ऑफ गव्हर्नन्स इतके सभासद निवडले जातात. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड याची कार्यप्रणाली कशा प्रकारे आहे म्हणजे वर्किंग प्रोसिजर ऑफ द इंटरनॅशनल मॉनिटरी फंड याचे एकूण 9 हे प्रकार कार्यप्रणाली उपयोगात येते. पहिली म्हणजेच ऋण आर्थिक मदत देणे म्हणजेच कर्ज आणि आर्थिक मदत देणे. प्रोव्हाइडिंग लोन्स अँड फायनान्शियल असिस्टन्स. सदस्य राष्ट्रांना विनिमय दर ठेवण्याकरता ऋण देऊन विदेशी चलनाचा पुरवठा करणे हे मुद्रा निधीचे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट आहे. या ऋणासंबंधी इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या सर्व कार्यकारी पद्धतीचे काही नियम ठेवले जातात. यातील पहिलं म्हणजे कोणतेही सदस्य राष्ट्र एका वर्षामध्ये आपल्या कोट्याच्या 25% महत्तम कर्ज घेऊ शकत नाही. दुसरं म्हणजे या कर्जामध्ये सदस्य राष्ट्राला इंटरनॅशनल मॉनिटरी फंडकडून जेवढे विदेशी चलन मिळते त्याचं सममूल्य हे देशी चलनात त्याला इंटरनॅशनल मॉनिटरी फंडकडे जमा ठेवावे लागतात. तिसरं म्हणजे जोपर्यंत इंटरनॅशनल मॉनिटरी फंड जवळ जमा केलेली विदेशी चलनाची साठा त्याच्या कोट्याच्या दुप्पट होणार नाही तोपर्यंत सदस्य राष्ट्र सतत कर्ज काढू शकतो. प्रत्येक राष्ट्राने कोटाच्या 75% देशी चलन इंटरनॅशनल मॉनिटरी फंड जवळ सुरुवातीलाच दिलेले असते. त्यामुळे त्याच्या कोटाच्या 125% इतके जास्तीत जास्त कर्ज मिळू शकते. या नियमामध्ये इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने 1955 पासूनच आणखी सूट दिली आहे. विशेषतः परिस्थितीमध्ये आता इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या कोट्याच्या सममूल्यापर्यंत कर्ज देऊ शकतो. प्रत्यक्ष विदेशी चलनाच्या मदतीच्या व्यतिरिक्त जमानती प्रत्ययाच्या मध्ये स्टँड बाय क्रेडिट मदतीने अभिवचन देण्याची पद्धती 1955 पासून सुरू करण्यात आली आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड तर्फे देण्यात येणाऱ्या कर्जाचे विविध प्रकार आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे संकटकालीन कर्ज. अचानक राजकीय आणि आर्थिक संकट उद्भवल्यास आणि त्यामुळे इतर देशांनी त्याचा धोका संभव असल्यास इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ताबडतोब कर्जाची व्यवस्था करतो. 1955 मध्ये सुवेझ कालवा या संकटाच्या वेळी इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने ब्रिटनला $5,710 लक्ष इतके कर्ज आणि $7,390 लक्ष ची जमानती प्रत्यय दिला. 1962 आणि 1963 मध्ये इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने भारताला $1,000 लक्ष इतके कर्ज दिले. तसेच शोधनशेषातील तूट दूर करण्यासाठी भारताला 5 अब्ज एसडीआरचे कर्ज मंजूर करण्यात आले होते. दुसरं म्हणजे हंगामी किंवा सामायिक कर्ज म्हटलं जातं, ज्याला शोधनशेषातील तात्पुरते असंतुलन दूर करण्याकरता इंटरनॅशनल मॉनिटरी फंड 6 ते 12 महिन्यापर्यंत कर्ज देतो. असे कर्ज क्युबा, एल सल्वाडोर इत्यादींना मिळालेले आहे. तिसरं म्हणजे चालू खात्यातील तूट भरून काढण्यासाठी दिलेलं कर्ज. अविकसित आणि विकसनशील देशांना आपल्या आर्थिक योजना सफल करण्याकरता थोड्या प्रमाणामध्ये आयात करावी लागते. त्यामुळे शोधनशेषातील तूट येतच असते. याकरता इंटरनॅशनल मॉनिटरी फंड अशा देशांना तात्पुरते कर्ज देतो. अशा प्रकारचे कर्ज कॅनडा, फ्रान्स, जपान, भारत या राष्ट्रांना दिली आणि मिळाली सुद्धा आहे. पुढील कर्ज म्हणजे विनिमय दरात स्थैर्य आणण्यासाठी दिलेलं कर्ज. अशा प्रकारचे कर्ज वेळोवेळी ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स, भारत, जपान, ब्राझील या राष्ट्रांना देण्यात आले. 1981 आणि 82 मध्ये भारताला अशा प्रकारच्या कार्यासाठी 5 कोटी एसडीआर हे ऋण मंजूर करण्यात आले होते.
पुढील कर्जाचा प्रकार आहे म्हणजे कर्जाचे शुल्क. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड जवळ ज्या देशाचे चलन त्यांच्या कोट्याच्या जास्त होते, तो देश इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचा कर्जदार किंवा ऋणको होतो. अशा वेळी इंटरनॅशनल मॉनिटरी फंड त्या देशाच्या कोट्याच्या अधिक झालेल्या रकमेवर शुल्क आकारतो. 3 महिने पाहतो असणाऱ्या कर्जावर कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही, पण त्यापेक्षा जास्त मुदतीवर 1 वर्षाचे शुल्क वसूल करण्यात येते. मे 1984 पासून शुल्काचा दर शेकडा हा 7 करण्यात आला होता. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडची दुसरी कार्यप्रणाली म्हणजे दुर्लक्ष केलेली मुद्रा म्हणजेच हार्ड करन्सी. ज्या देशाला चलनाची सतत मागणी आहे परंतु इंटरनॅशनल मॉनिटरी फंड जवळ ते चलन पुरेशा प्रमाणात नसेल, तर त्या संबंधित देशातील ते चलन इंटरनॅशनल मॉनिटरी फंडला उधार देते किंवा सुवर्णाच्या मोबदल्यामध्ये ते खरेदी करू शकते. एवढी करूनही त्या चलनाचा पुरवठा कमी पडत असेल तर ते चलन दुर्लभ म्हणून घोषित करण्यात येते. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडला त्याचे रेशनिंग करण्याचे अधिकारही मिळतो. तिसरं म्हणजे पुन्हा खरेदी, ज्याला रिपर्चेस मेथड म्हटलं जातं. जेव्हा कोणताही देश इंटरनॅशनल मॉनिटरी फंड जवळ कर्ज घेतो, तेव्हा तो आपले चलन इंटरनॅशनल मॉनिटरी फंडला विकून दुसऱ्या देशाचे चलन विकत घेतो. त्या देशाला आपले हे चलन 5 वर्षाच्या आत पुन्हा खरेदी करावे लागते. चौथं कार्यप्रणाली म्हणजे जमानती व्यवस्था, स्टँड बाय अरेंजमेंट. या व्यवस्थेला अंतर्गत सदस्य राष्ट्रांना परिस्थितीमध्ये चौकशी न करता त्याला एक निश्चित असा अवधीकरिता एका निश्चित रकमेपर्यंत इंटरनॅशनल मॉनिटरी फंड कर्ज देऊ शकते. या देशाला आपले विनिमय नियंत्रण स्थितीशील आणि शिथिल करावयास असते, अशा देशाला हे सहाय्य करण्यात येतो. पाचवं म्हणजे तांत्रिक बदल म्हणजे अरेंजमेंट टू ट्रेनिंग. वित्तीय मदतीबरोबरच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड गरजू सदस्यांना तांत्रिक मदत तसेच मौद्रिक व राजकोषीय गोष्टीत उपयुक्त सल्लाही देते. याकरता इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने 1964 पासून केंद्रीय अधिकोषण विभाग व राजकोषीय विषय विभाग असे 2 विभाग काढलेले आहेत. या 2 विभागाचे तज्ज्ञ सदस्य राष्ट्रांना आवश्यकतेनुसार सल्ला आणि सेवा देतात. सहावं म्हणजे प्रशिक्षणाची व्यवस्था म्हणजे प्रोव्हाइडिंग टेक्निकल असिस्टन्स. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने निरनिराळ्या सदस्य राष्ट्रातून तांत्रिक शिक्षण देण्याकरता 1951 मध्ये वॉशिंग्टन येथे प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. त्या ठिकाणी आपल्या कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन आणि नियंत्रण, विनिमय नियंत्रण, मुद्रा धोरण, प्रशुल्क धोरण, अधिकोषाचा विकास इत्यादी प्रशिक्षण दिले जाते. 1964 नंतर या कार्याचा वेग वाढलेला दिसून येतो. सातवं म्हणजे संरचनात्मक समायोजनाची सोय म्हणजेच अरेंजिंग फॉर द स्ट्रक्चर ॲडजस्टमेंट. 1986 पासून या सोयीची व्यवस्था करण्यात आली आणि 1987 मध्ये या सोयीचा विस्तारही करण्यात आला. गरीब देशांना 6 दशलक्ष SDR एवढे रियासती सहाय्य देण्यात ठराव करण्यात आला होता. भारतासह 62 देश या मदतीला पात्र ठरलेले आहेत. आठवं म्हणजे कार्यप्रणाली ही विविध आंतरराष्ट्रीय आणि वित्तीय संस्थांना विकासार्थ सहाय्य देणे म्हणजेच प्रोव्हाइडिंग डेव्हलपमेंट असिस्टंट टू द इंटरनॅशनल अँड इन्स्टिट्यूशन. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडमुळे विश्व अधिकोष म्हणजे वर्ल्ड बँक, आंतरराष्ट्रीय वित्त निगम, आंतरराष्ट्रीय विकास संघ इत्यादी सहाय्य संस्थांना उदय आणि विकास झाला होता. या संस्थांद्वारा विकसनशील देशांना मोठ्या प्रमाणात सहाय्यही मिळते. नववं म्हणजे कार्यप्रणाली सांगते की विकसनशील देशांना विशेष मदत करणे, स्पेशल असिस्टंट टू द डेव्हलपमेंट अँड द अंडर डेव्हलपिंग कंट्रीज. सदस्य राष्ट्रांनी आपल्या शोधनशेषामध्ये म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये सुधारणा करावी आणि मौद्रिक स्थैर्य आणावे याकरता इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने सढळ हाताने मदत केलेली आहे. तसेच प्रमुख योजनांचा अंमलबजावणी सुद्धा केलेली आहे. त्यातली क्षतिपूर्ती वित्तीय सोयी म्हणजे बफर स्टॉकची सोय, विस्तारित वित्त व्यवस्थेची योजना, संरचनात्मक समायोजनाची सोय, विकसित संरचनात्मक समायोजनाची योग्य सोय, तेल सुविधा अशा अनेक प्रकारच्या सोयी सुविधा या विकसनशील देशांना विशेष मदत म्हणून उपयोगात आणली गेलेली ही इन्स्टिट्यूशन महत्त्वपूर्ण कार्य करत असते. पुढील मुद्दा हा आपला आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीच्या कार्याचे मूल्यमापन करण्यामध्ये स्पष्ट करतो म्हणजे इव्हॅल्युएशन ऑफ द वर्क बाय द इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. यातलं पहिलं म्हणजे स्थापनेपासून इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने विविध क्षेत्रामध्ये आपल्या कार्याद्वारे जे उल्लेखनीय प्रगती केली त्याची ही प्रचिती पुढीलप्रमाणे देता येते. पहिलं म्हणजे सदस्य राष्ट्रांच्या संख्येमध्ये वाढ, इन्क्रीजिंग मेंबरशिप नंबर ऑफ द मेंबर्स. सुरुवातीला 1 मार्च 1947ला इंटरनॅशनल मॉनिटरी फंडची सदस्य संख्या 44 होती. ती वाढून 1993 पर्यंत ही 178 पर्यंत वाढली.
पूर्व युरोप आणि रशिया हे सुद्धा सदस्य झालेले दिसून येतात. आतापर्यंत 190 देश हे सदस्य म्हणून ग्राह्य धरले गेले आहेत. दुसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय रोखतेत वाढ, म्हणजे इन्क्रीजिंग इन इंटरनॅशनल लिक्विडिटी. आंतरराष्ट्रीय मुद्रा कोशाच्या आपल्या संसाधनांमध्ये वाढ करून तसेच विशेष आहरण योजना म्हणजे एसडीआर सुरू करून आपल्या रोखतेत वाढ केलेली आहे. सध्या मुद्रा कोश 67 अरब डॉलर कर्ज देऊ शकतो. विनिमय दराची व्यवस्था जो तिसरं महत्त्वपूर्ण योजना मानली जाते, जी कार्यपद्धती मानली जाते, त्याला अरेंजमेंट ऑफ द एक्सचेंज रेट म्हटलं जाईल. मुद्राकोश आपल्या स्थापनेपासून 1971च्या आंतरराष्ट्रीय मौद्रिक संकटापर्यंत स्थिर विनिमय दराची व्यवस्था यशस्वीरित्या पार पाडू शकलेला आहे. चौथं म्हणजे शोधन क्षेत्रातील संतुलन राखण्यामध्ये मदत, म्हणजे हेल्पिंग टू द बॅलन्सिंग इन बॅलन्स ऑफ पेमेंट. सदस्य राष्ट्रांना व्यापारातील अल्पकालीन तूट दूर करणे हे मुद्रा कोशाचे सुरुवातीपासूनचे उद्दिष्ट मानले जाते. शोधन शेषामध्ये निर्माण होणाऱ्या अडचणी दूर करण्याकरता मुद्रा कोशाद्वारे अमेरिका, ब्रिटन, जपान यासारख्या विकसित भारत आणि इंडोनेशिया, घाना, पाकिस्तान यासारख्या विकसनशील देशांना वेळोवेळी वित्तीय सहाय्य दिले गेले आहेत. पाचवं म्हणजे बहुपक्षीय शोधनाची व्यवस्था, म्हणजे मल्टीलॅटरल सर्च सिस्टम. देणी फेडण्यासाठी बहुपक्षीय पद्धती अंमलात आणून चालू शोधनाची म्हणजे पेमेंट्स विशेष सोय केल्यामुळे विदेशी व्यापार आणि विदेशी भांडवलाच्या आयातीचा आणि निर्यातीचा प्रोत्साहन मिळालेले आहे. सहावं म्हणजे कोशाचा व्यवस्थित उपयोग, म्हणजे प्रॉपर यूज ऑफ द फंड. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आपल्या जवळील कोशाचा उपयोग पुनर्निर्माण आणि विकास या कार्यासाठी करण्यामध्ये यशस्वी झालेला ठरतो. पूर्वी या आपल्या कोशाचा उपयोग शोधनशेषातील मूलभूत आणि असंतुलन दूर करण्याकरताच वापर करत होता, परंतु आता इंटरनॅशनल मॉनिटरी फंड याबाबत उदार धोरण स्वीकारलेले आहे. सातवं म्हणजे आर्थिक सहकार्य भावनेचा विकास, म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ द इकॉनॉमिक कोऑपरेशन स्पिरिट्स. विविध देशातील आर्थिक सहकार्य वाढवण्याकरता या कार्यामध्ये मुद्रा कोशामध्ये बरीच प्रगती केलेली दिसून येते. आठवं म्हणजे तांत्रिक सहायता आणि प्रशिक्षण, टेक्निकल सपोर्ट अँड ट्रेनिंग. गेल्या काही वर्षापासून इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने विकसनशील देशाच्या आर्थिक मदतीशिवाय मौद्रिक आणि प्रशुल्कावरील महत्त्वपूर्ण तांत्रिक सहायता देत आहे. सध्या त्यांनी केंद्रीय अधिकोषण सेवा विभाग किंवा राजकोषीय संबंधी विभागाची स्थापना केलेली आहे. पहिल्या विभागामध्ये सदस्य राष्ट्रांच्या केंद्रीय अधिकोषाच्या संचालनामध्ये तज्ज्ञ अधिकाऱ्यांची सेवा देत आहे, तर दुसऱ्या विभागामध्ये राजकोषीय विषयामध्ये मदत करून बहुमोलाचे कार्य करीत आहे. नववं म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरक्षित कोष, म्हणजे इंटरनॅशनल लेवल सेक्युअर फंड. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड जवळ विविध राष्ट्रातून लहान लहान प्रमाणामध्ये सुवर्ण जमा केले जाते. याचा उपयोग आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरक्षित कोष म्हणून होतो. संकटकाली सदस्य राष्ट्रांना या सुवर्ण कोशाचा उपयोगही मानला जातो. दहावं म्हणजे स्पर्धात्मक चलन अवमूल्यनावर नियंत्रण, म्हणजे कॉम्पिटिशन करेन्सी. सदस्य राष्ट्र हे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या परवानगीशिवाय म्हणजे विशिष्ट अशी परिस्थिती वगळता आपल्या चलनाचे अवमूल्यन करू शकते आणि नाही करू शकत, आणि केलं तर कसं करणार, त्यामुळे स्पर्धात्मक अवमूल्यनाचे संकट टाळता आलेले आहे. 11 म्हणजे इतर संबंधाशी संस्थांचे संबंध कसे आहेत, म्हणजे रिलेशनशिप विथ द अदर इन्स्टिट्यूशन. विश्व अधिकोष, आंतरराष्ट्रीय वित्त निगम, विकास संघात संकटकालीन कोष, अंकटाड इत्यादी वित्तीय संस्थांशी मुद्राकोष संपर्क ठेवतो. यामुळे सदस्य राष्ट्रांना मदत मिळून त्याचा फायदाही मिळतो. 12वं म्हणजे विकसनशील देशांना विशेष मदत, स्पेशल असिस्टंट टू द डेव्हलपिंग कंट्रीज. मुद्राकोशाचे विकसनशील देशांना उदारपणे सहाय्य करणे हे मदत दिले जाते. मुद्राकोशातर्फे देण्यात येणाऱ्या मदतीमुळे आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे विविध देशाच्या शोधनशेषातील म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंटमधील असंतुलन दूर करण्यामध्ये मौद्रिक स्थैर्य स्थापन करण्यामध्ये यश आलेले इंटरनॅशनल मॉनिटरी फंडला दिसून येते. आंतरराष्ट्रीय मुद्रा कोशाच्या कार्यप्रणालीवर काही टीका केली जातात किंवा काही उणीवा आहेत जे पूर्ण होऊ शकत नाही. आणि का होऊ शकत नाही, तर आंतरराष्ट्रीय मुद्रा कोशाच्या कार्यप्रणालीवर काय अशा गोष्टी आहेत की त्याच्यावर आजही प्रश्न उभे केले जाते. म्हणजे शॉर्ट्स कमिंग ऑफ द इंटरनॅशनल मॉनिटरी फंड हे काय आहे, हे या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय पातळीवर मौद्रिक आणि व्यापारिक सहकार्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय मुद्रा कोशाने महत्त्वपूर्ण कार्य केलेले असले तरी सैद्धांतिक आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून मुद्राकोशावर बरीच टीका करण्यात येते. त्यातले पहिलं म्हणजे मुद्राकोशाचे मर्यादित कार्य, म्हणजे अरेंज करन्सी फॉर द स्पेसिफिक टास्क ओनली. मुद्राकोश केवळ चालू शोधनाकरिताच विदेशी चलनाची व्यवस्था करतो असं म्हटलं जातं. युद्ध ऋणाची फेड, आयात निर्यात तसे
अवरुद्ध स्टर्लिंग म्हणजे ब्लॉक स्टर्लिंग या संबंधित असलेल्या समस्या सोडवण्याकरता दृष्टीने मदत करत नाही. परंतु अशी टीका बरोबर नाही, कारण मुद्राकोषाकडे अशी विविध प्रकारची बरीच कामे दिलेली असली तरी तो कोणतेही कार्य व्यवस्थितपणे पार पाडू शकला नसता. दुसरं म्हणजे अभ्यंश निर्धारित करण्याचा कोणताही शास्त्रीय आधार नाही. म्हणजे कोटा हा कसा निर्धारित करावा हे मग नक्की कोणत्या मेथड यूज केली जाते ते सांगत नाही. देर इज नो सायंटिफिक बेसिक फॉर द डिटर्मिनेशन ऑफ द कोटा. सदस्य देशाचे कोटा निश्चित करताना कोणत्याही देशाचा सुवर्ण आणि डॉलर निधीला आणि विदेशी व्यापाराला आत्यंतिक महत्त्व देण्यात आले. कोटा हे कोणत्याही वैज्ञानिक आधारावर ठरवले जात नाही. मुद्राकोषावर अमेरिका, इंग्लंड यासारख्या या बड्या देशांचे वर्चस्व राहिलेले आहे. कोटा निश्चित करताना विदेशी चलनाची गरज आणि व्यापार संतुलनाची स्थिती याचा विचार करावाच हवा. त्यामुळे गरजू आणि गरीब राष्ट्रांना जास्त मदत होऊ शकते हे विचार गेले पाहिजे. तिसरी उणीवा म्हणजेच अमेरिकेच्या हातातील बाहुले, अनरिअलिस्टिक इन्फ्लुएन्स ऑफ द USA. मुद्राकोषाच्या अमेरिका आणि त्यांच्या वर्चस्वाखाली असणाऱ्या राष्ट्रांचे एवढे प्राबल्य आहे की अमेरिकेशी न पटणाऱ्या राष्ट्रांना मुद्राकोषातून फारसा लाभ होत नाही. कोटाचे वाटप करताना अमेरिका, इंग्लंड, राष्ट्रीय चीन आणि फ्रान्स यांनी मिळून स्वतःकडे 64% हे कोटा घेतलेले आहे. त्यामुळे अमेरिकेचे मुद्राकोषाच्या कारभारामध्ये वर्चस्व दिसून येते, हे तितकंच महत्त्वपूर्ण ठरतं. चौथी उणीव म्हणजे नामधारी लोकशाही, म्हणजेच डेमोक्रेसी इज वर्क ऑनली द नेम. निधीच्या कारभारामध्ये मताधिकार हा राष्ट्रांच्या कोटावर आधारित असल्यामुळे बडे राष्ट्र हे वगळता बाकीची सर्व राष्ट्रांना एकमत होऊन सुद्धा ही राष्ट्रे ह्या बड्या राष्ट्रांच्या विरोधामध्ये निर्णय घेऊ शकतच नाही. मताधिकार हे कोटाच्या असमान आहेत. एवढंच नव्हे तर ऋणी राष्ट्रांच्या मताधिकार त्यांच्या हितार्थ प्रमाणात अधिक राष्ट्राला मिळत असतो. त्यामुळे ही विषमता आणखीच वाढत जाते आणि ही दरी वाढली गेलेली दिसून येते. अमेरिकेचे आधिक्य सर्वात जास्त असल्यामुळे अमेरिकेचा एकाधिकार निर्माण झालेला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय मुद्राकोषाच्या कारभारामध्ये लोकशाही ही केवळ नामधारी आहे असं दिसून येते. पाचवी उणीवा ही साम्यवादी देशाबाबत विरोधी भावना, म्हणजे अगेन्स्ट टुवर्ड द कम्युनिझम कंट्रीज. मुद्राकोषाच्या कारभारात ही अमेरिकेचा आणि रशियाचा व इतर साम्यवादी राष्ट्रांचे असलेले वेर दिसून येते. तसेच बरेच वर्षापर्यंत साम्यवादी चीनसारख्या मोठ्या राष्ट्राऐवजी अत्यंत छोटा असलेल्या राष्ट्रीय चीनला प्रथम 5 सन्मानित राष्ट्रांमध्ये आणले गेले. तसेच संचालक मंडळामध्ये 3 जागा ह्या केवळ अमेरिकन राष्ट्राकरताच राखीव ठेवण्यात आलेले आणि अमेरिकेची उघड पक्षपाती वृत्ती दिसून येते. 6वी उणीवा म्हणजे आवश्यक कडक कारवाई करण्यास असमर्थ असलेले इंटरनॅशनल मॉनिटरी फंड दिसून येते, म्हणजे अनेबल टू टेक नेसेसरी स्ट्रिक्ट ॲक्शन. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड हे बड्या राष्ट्राविरुद्ध कडक कारवाई करण्यास हिंमत करू शकत नाही असे दिसते. 1948 मध्ये फ्रान्सने मुद्राकोषाला न जुमानता 44% हे विनिमय अवमूल्यन केले. फ्रान्स विरुद्ध मुद्राकोषाने कोणतीही कारवाई केली नाही. याउलट सुवेझ कालवा आणि संकटाच्या वेळी त्यांना अवास्तव ऋण देऊन मदतही केलेली दिसून येते. 7वी उणीवा म्हणजे गरीब देशाकडे दुर्लक्ष, म्हणजे नेग्लेक्ट ऑफ द पुअर कंट्रीज. मुद्राकोषावर भांडवलाची राष्ट्राचे प्राबल्य असूनही आढळते. त्यामुळे तो आशिया आणि आफ्रिका खंडामधील गरीब आणि अविकसित राष्ट्रांना त्यांच्या समस्येकडे फारसे लक्ष देत नसलेले तक्रार नेहमीच येत असते. 8वी उणीवा ही विनिमय नियंत्रणाचे प्रमाण वाढलेले दिसून येते, म्हणजे एक्सचेंज कंट्रोल इन्क्रीजिंग असे म्हटलं जाईल. मुद्राकोषाचे एक प्रमुख उद्दिष्ट म्हणजे देशाची चलने ही बहुपरिवर्त करून विनिमय नियंत्रण हटवणे हे आहे. परंतु या दृष्टीने मुद्राकोषाची विशेष प्रकारची अशी कोणतीही उपाययोजना अंमलामध्ये आलेली नाही. राष्ट्रांमधील आर्थिक विषमता वाढ असल्यामुळे मार्क व एन ही नाणी अजूनही दुर्मिळ आहेत. विनिमय नियंत्रणाचे क्षेत्र कमी होण्याऐवजी ते वाढतच आहे. 9वं म्हणजे दीर्घकालीन कर्जाची व्यवस्था नाही, नो लॉंग टर्म लोन्स अरेंजमेंट. आंतरराष्ट्रीय मुद्राकोष अल्पकालीन कर्ज देण्याची सोय करतो, परंतु अधिकांश विकसनशील देशांना दीर्घ मुदतीच्या कर्जाची आवश्यकता असते. त्यामुळे गरीब राष्ट्रांची अडचण नेहमीच उपस्थित होत असते. परंतु आता मुद्राकोषाने दीर्घकालीन सहायता देण्यास सुरुवातही केलेली दिसून येते. 10वं म्हणजे रोखतेची समस्या अजूनही भेडसावत आहे. इंटरनॅशनल लिक्विडिटी प्रॉब्लेम इज स्टील फेसिंग. मुद्राकोषाने SDRच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय रोखता वाढवण्याचा स्तुत्य प्रयत्न केला असले तरी रोखतेची समस्या अजूनही सुटलेली नाही हे असे दिसून येते. अशा प्रकारे मुद्राकोषाच्या कारभारामध्ये
अशा काही त्रुटी असल्या तरी अत्यंत लोकोपयोगी संस्था म्हणून जगाची बहुमूल्य सेवा ही अशी इंटरनॅशनल मॉनिटरी फंड काम करते हे नाकारता येत नाही. आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष आणि भारत यांचे संबंध नेहमी चांगले राहिलेले आहेत. ज्या देशांनी ब्रेटन वूड्स संमेलनामध्ये भाग घेतला होता, अशा प्रारंभिक देशांमध्ये 44 देशांपैकी भारत एक होता. ज्याचे कोटा सर्वात जास्त होते अशा 5 देशांमध्ये भारत एक म्हणून देश मानला गेला होता. त्यामुळे भारताला मुद्रा कोषाच्या म्हणजे नाणेनिधीच्या संचालक मंडळाचे स्थान मिळालेले होते. भारताचे भूतपूर्व अर्थमंत्री व प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ श्रीयुक्त सी.डी. देशमुख यांना मुद्रा कोषाच्या किंवा नाणेनिधीचे प्रबंध संचालक होण्याचा मानही मिळालेला आहे. 1970 नंतर देशाचे कोटा जास्त झाल्यामुळे संचालक मंडळाचे भारताचे स्थायी सदस्य हे भारताने गमावले. भारताचा प्रारंभिक कोटा हा 400 दशलक्ष डॉलर्स एवढा होता. तो क्रमशः वाढत जाऊन 1976 मध्ये 1945 दशलक्ष SDR तर नोव्हेंबर 1992 मध्ये 3055.5 दशलक्ष SDR एवढा झाला होता. 11वा कोटा समीक्षेनंतर भारताचा कोटा वाढून फेब्रुवारी 1998 मध्ये 4158.2 मिलियन SDR एवढा झाला. परंतु कोशाच्या एकूण कोटा राशीमध्ये भारताचा अंश हा 2.9 म्हणजे 2.9 ह्या टक्क्यावरून घसरून 1.961% इतका झालेला दिसून येतो. आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि भारताने घेतलेले कर्ज अशा प्रकारे होईल की शोधन शेषातील तूट भरून काढण्याकरता भारताने निधीकडून म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडकडून वेळोवेळी कर्ज घेतलेले दिसून येते. 1948 ते 1949 मध्ये भारताने इंटरनॅशनल मॉनिटरी फंडकडून 100 दशलक्ष डॉलर कर्ज घेतले. 1956 आणि 57 मध्ये हे सर्व कर्ज फेडण्यात आले. दुसऱ्या योजना काळामध्ये 1957 मध्ये भारताने इंटरनॅशनल मॉनिटरी फंडकडून 200 बिलियन डॉलर्स एवढे कर्ज घेतले होते. हे कर्ज पूर्णपणे फेडण्याआधीच 1961 मध्ये 250 दशलक्ष डॉलर अतिरिक्त कर्ज घेतले गेले. त्यामुळे भारताचा विदेशी विनिमय कोष मोठ्या संकटात सापडला होता. 1965 ते 1966 मध्ये भारताचा विदेशी विनिमय कोष हा अत्यंत कमी होऊन संकटात सापडला असताना इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने भारताला 300 दशलक्ष डॉलर कर्ज देऊन सावरले गेले होते. 1975 मध्ये इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने तेल सुविधाच्या अंतर्गतमध्ये 210.3 दशलक्ष SDR चे कर्ज दिले. 1976 मध्ये 200 दशलक्ष SDR चे 1977 मध्ये एवढ्याच रकमेचे कर्जही परत दिले. 1991 मध्ये भारताने इंटरनॅशनल मॉनिटरी फंड पासून 5000 दशलक्ष SDR चे मोठे कर्ज शोधन शेषासाठी म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंट याबाबत स्थिर बॅलन्स राखण्यासाठी समस्या सोडवण्याकरता घेतले गेले होते. ही समस्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे निर्माण झालेली होती. यामुळे 3900 दशलक्ष SDR चा भारताने उपयोग केला आणि 1100 दशलक्ष SDR वापस केलेलेही दिसून येते. भारताला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड पासून मिळणारे लाभ त्यांचे बेनिफिट कशा प्रकारे राहिले. पहिलं म्हणजे जागतिक अधिकोषाची सदस्यता म्हणजे मेंबरशिप ऑफ द इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचा सदस्य असल्यामुळे भारताला जागतिक अधिकोषाचा सदस्य भारत हा होऊ शकला होता. दुसरं म्हणजे संकटकालीन सहायता म्हणजे क्रायसिस असिस्टंट. शोधन शेषातील तूट भरून काढण्याकरता इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने भारताला वेळोवेळी सहाय्य केले आहे. 1965 मध्ये पाकिस्तानी आक्रमणामुळे निर्माण झालेली आर्थिक संकट ही दूर करण्याकरता इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने ताबडतोब 20 कोटी डॉलर्स एवढे कर्ज मंजूर केले. अशा प्रकारे प्रत्येक अडचणीच्या वेळी इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने भारताला आर्थिक मदत केलेली दिसून येते. अशा प्रकारे आजच्या भागामध्ये इतकंच. भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.